नमस्कार सगळ्यांना। तर गुड मॉर्निंग। आता जवळपास वाजलेले आहे सकाळचे 11:30। तर 10 वाजता सकाळ झालेली आहे, कारण की माझी तरी सकाळ 10 वाजता झाली, कारण की आज आहे वीकेंड, म्हणजे आज आहे शनिवार। त्याच्यामुळे मग सकाळी 10 वाजता उठल्यानंतर सकाळ आवरलं आणि आता करणार आहे जेवण। तर त्याच्या आधी बघूयात आपण, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते की मम्मी बाहेर काय करते ते। तर इथे बघा, गहू टाकायचं काम चालू आहे, ऊन आलंय त्याच्यामुळे। तर आता मी पण टाकायला हेल्प करते। करू का? टाकू का? चला, तर आता इथे आहे, हे टाकून देते फक्त, म्हणजे मम्मी ते पसरून गेलं, आपल्याला काय ते पसरवायचं काम जमत नाही। तर बघा, आमचं गुलाबाचं जे झाड आहे ना, तर त्याला किती फुलं आले, याच्यापेक्षा जास्त फुलं आले होते। पानं कमी आणि फुलं जास्त होते। तर मी त्याशी बाहेर बसली आणि आता मी ते टाकते गहू, आणि मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते। तर बघा, इथे गहू टाकले, अजून अर्धी जास्त, तर सावलीचे थोडंच ऊन आलेलं आहे। आणि हे इथे थोडे ठेवले, इथं कोठी घासून ठेवली, आणि तिकडच्या साईडने व्हाईट व्हाईट डाग पडले का? कशाने घासले? हार्पिकने घासली। हार्पिकने दाखवते तुम्हाला, हार्पिकने कोठे घासले ना की धनोरणे होत म्हणे। हे बघा, इथे कसे डाग पडले। छान असे मुंगाचे उसळ खाल्ले, आणि त्यासोबतच उसळ जी आहे ना, तर तिच्यामध्ये बिना कांद्याची, फक्त लसूण आणि लाल तिखट मसाला टाकल्यानंतर जी टेस्ट लागते ना, तर तीच छान लागते। आणि त्यासोबत मस्त असं खूप सारं दहीसुद्धा खाल्लं। तर आत्ताच जेवण वगैरे करून पण झालंय, आणि जसं की तुम्हाला मी दाखवलं, छान मस्त मला अशी मुंगाची उसळ आवडते। पोळी नाही आवडत त्याच्यासोबत, म्हणून मी पोळी नाही खाल्ली। तर आता मी करणार आहे व्हिडिओ एडिट। तर उद्या नाही, आज संध्याकाळपर्यंत, म्हणजेच आज शनिवार आहे ना, तर शनिवारी तुम्हाला संध्याकाळपर्यंत एक व्हिडिओ येईल। तर तो व्हिडिओ आता मी एडिट करते। आणि ते मागे ब्लँकेट पडलेलं आहे, कारण मी ते झोपलेली होती, तर मी ते उचललंच नाही आहे। तर आता ते मी पहिले उचलून घेते। आणि हो, अजून आज ना एक मस्त असं ॲमेझॉनचं पार्सल येणार आहे, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल। कसं आहे ते काय माहिती, चांगलं तर यायला पाहिजे, होप सो चांगलं येईल। तर चला, आता मी करते व्हिडिओ एडिट, आणि पार्सल आलं की मग मी ते तुम्हाला दाखवते। इथं बघा, हे आलेलं आहे आपलं पार्सल। तर मी ही साडी मागवली ॲमेझॉनवरनं, आता बघू कशी आली। ही साडी 950 रुपयाची आहे। बघा क्वालिटी कशी। अरे, तर बघा अशी फुगणारी तर नाही आहे, कारण की असं छान सॉफ्ट आहे। पण आता बघूयात, पूर्ण ओपन केल्यानंतर तुम्हाला दाखवते, घालून पण बघते, आणि जर चांगली असली तर तुमच्यासोबत लिंक नक्की शेअर करेन। आणि आहे असं साडीचा पदर, छान आहे। आणि हे काठांना असेल मोराचं, म्हणजे असं खूप घातल्यानंतर असं एकदम फुगेल वगैरे असं नाही, एकदम छान अशी जशी घातली तशी राहील, अशी साडी आहे। कलर सुद्धा एकदम मस्त आहे। जर तुम्हाला ही सेम साडी घ्यायची असेल ना, तर त्याची खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करते, तर नक्की एकदा चेकआउट करा। मी ती 950 रुपयाला साडी घेतलेली आहे। ओव्हरऑल क्वालिटीसुद्धा खूप छान आहे, आणि फुगणारी वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकतात। आणि हे आहे रावेरचं बस स्टँड। सध्या कामामुळे ते शिफ्ट झालेलं आहे, एका साईडला झालेलं आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच की त्याचं काम कशा प्रकारे चालू आहे। तर इथं तुम्ही बघू शकता, हे जे आहे तर हे रावेरचं बस स्टँड अशा प्रकारे आता छान असं तयार केलं जातं आहे।
आणि बस स्टँडला यायचं रिझन म्हणजेच ना की आम्हाला जायचं होतं बऱ्हाणपूरला, तर त्यासाठी बसने जाणार होतो. तर बऱ्हाणपूर ते रावेर जवळपास 1 तास लागतो. 1 तासापेक्षा पण कमीच लागतो, अर्धा पाऊण तासामध्ये पोहोचून जातो. तर चला तर मग आता जाऊयात. त्यानंतर बऱ्हाणपूरला पोहोचल्यानंतर बस स्टँडला न जाता त्याच्या आधी शनिवारा गेटला उतरलो, कारण की इथून ना जो फवारा चौक आहे तर तो जवळ आहे त्याच्यामुळे. तर इथनं शनिवारा गेटपासनं ऑटोने फवारा चौकला गेलो. तर इथं जवळपास म्हणजे सगळ्या प्रकारचे पडदे वगैरे किंवा हे जे आहे तर हे छान मिळतात असं माहिती होतं, त्याच्यामुळे तिथं गेलो. तर अशा प्रकारचे ना बऱ्हाणपूरमध्ये छान छान जुन्या प्रकारच्या इमारती वगैरे आहेतच. तर इथं बघू शकता आम्ही शेवटी फायनली जे आहे तर ते जे शॉपमध्ये आम्हाला जायचं होतं त्या शॉपमध्ये आम्ही पोहोचलो. आणि इथं पोहोचल्यानंतर ना जवळपास खूप छान छान प्रकारचे सोफ्याचे कवर होते, पडदे होते, बेडशीट, ब्लँकेट सगळं छान छान होतं. आणि विशेष म्हणजे इतक्या छान म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे होते मेन म्हणजेच, कारण की सध्या असं पडद्यांचे वगैरे जे आहेत तर ते खूप जास्त असे मिळत नाही आणि जे बाकीचे जे आहेत तर ते सुद्धा छान मिळत नाही. तर अशा प्रकारे ना ते आम्हाला मधल्या साईडला मला असं वेगळ्या प्रकारचं पाहिजे होतं, म्हणजेच आजूबाजूला अशा प्रकारचे आणि मधल्या साईडला ना एक वेगळा कर्टन वगैरे टाकतात. तर तशी आता फॅशन आहे. फॅशन आता म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे, तर तशा प्रकारचं घ्यायचं होतं तर ते लावून दाखवत होते. तर हे अशा 2 प्रकारचे याला मॅचिंग होत होतं, पण हे जे दुसरं त्यांनी लावून दाखवलं ना तर ते काही एवढं परफेक्ट मॅचिंग होत नव्हतं आणि दिसायला पण एवढं छान वाटत नव्हतं. त्याच्यामुळे मग अशा प्रकारचा हा जो आहे थोडासा ब्ल्यू शेडमध्ये तर तोच कलर घेतला आणि खूप छान असं वाटत होता तो कलर, म्हणजे फ्रेश असा. आणि त्यासोबतच तो 1-2 बेडशीट आणि 2-3 ब्लँकेटसुद्धा घेतले आणि ते सुद्धा खूप छान असे होते. आणि विशेष म्हणजे होलसेल रेटमध्ये या ठिकाणी मिळतात. जर तुम्हाला आणखी कुठले बऱ्हाणपूरमधले छान शॉप माहिती असतील तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.